मुंबईतील दादर परिसरातील आंदोलनादरम्यान एका व्हायरल व्हिडिओवरून वाद निर्माण झालाय। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला आंदोलकांशी कथित गैरवर्तनाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। मात्र मुंबई पोलिसांनी आरोप फेटाळून लावत व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं म्हटलंय। दरम्यान संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय। तसेच आंदोलनात मुलांवर खोट्या केस टाकल्या जात आहेत, मुलांना धमकावलं जातंय। पंतप्रधानांनी काल मध्यरात्री व्हिडिओ टाकला, पण विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तेव्हा कुठे होते तुम्ही? संसदेत का येत नाही? उत्तर का देत नाही? पेपरफुटी प्रकरणात जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये लाखो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरले। देशभरामध्ये आंदोलन झाले, महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन झालं। मुंबईच्या आंदोलनामध्ये जी घटना कालच्या व्हिडिओमध्ये दिसली ती मनाला यातना देऊन गेली। ज्या तऱ्हेने या आंदोलनामध्ये मुली आणि मुलं हे दोघी सामील होते आणि त्या व्हिडिओमध्ये जे रक्षक आहेत ते कसे भक्षक होतात याचं त्या ठिकाणी समक्ष दर्शन झालं। एका मुलीशी ज्या तऱ्हेने पोलिसांनी अश्लील चाळे केले, गैरवर्तन केलं, ते त्या ठिकाणी मनाला यातना देऊन गेलं। मुलीबाळी हे आपल्या आहेत, पुरोगामी आणि प्रगत राष्ट्राच्या मुली, ज्यांना आपण एका ठिकाणी सांगतो की बेटी बचाओ बेटी पढाओ, लाडक्या बहिणी, त्या मुलींशी अशा तऱ्हेने गैरवर्तन होणं, अशा तऱ्हेने त्या ठिकाणी त्यांच्याशी जे आहे ते अश्लील चाळे होणं। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काळिंबा फासला। ज्या ठिकाणी महिलांकडे किंवा मुलींकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सुद्धा कडेलोट केला जायचा आणि चौरंग केला जायचा, अशा महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला सांगायला लाज वाटते की आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत। त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये ज्या तऱ्हेने वर्तन होतं, गैरवर्तन होतं, ते लाजिरवाणं आहे। महिला खासदारांबरोबर दिल्लीमध्ये प्रिया माहूच्या भयाची फडफटत घेतलं जातं, ते गैर आहे। हे मला या ठिकाणी सांगायचंय। महाराष्ट्राला महिलांची थोर परंपरा आहे। राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, तारा राणी यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला आज महिलाची अवस्था तुम्ही काय करून ठेवलेली आहे? आज आम्ही बघतो की आंदोलनामध्ये खोटा केस टाकण्यासाठी तुम्ही मुलांना धमकवण्याचं काम करते तुमचे पोलीस, ते तुमच्या खिशामध्ये त्या ठिकाणी पुढे ठेवण्याचं काम केलं जाईल। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कुठे नेऊन ठेवला तुम्ही आमचा महाराष्ट्र? हा प्रश्न आज आम्ही तुम्हाला विचारतोय। देशाचे पंतप्रधानांनी रात्री 12 वाजता येऊन एक भाषण केलं आणि ट्विट केलं। मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। लाखो संख्येने विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी आज आपण बघतोय की विद्यार्थी रस्त्यावरती असताना त्यांच्यावरती लाठीचार्ज केला गेला, त्यांच्यावरती पाण्याचे फवारे फेकले गेले, अश्रुधुराच्या नळात नरकंड्या फुटल्या, मुलींशी महिलांशी गैरवर्तन झालं, त्यांचे कपडे फाडले गेले। कुठे होतात तुम्ही? का संसदेमध्ये तुम्ही नाही आला इतका दिवस? आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला आव्हान करायचंय, आपल्या मुली ज्या आंदोलनात गेल्या, ज्या न्याय मागायला गेल्या, की ह्या परीक्षेपुटीमध्ये जे होणारं मुलांचं, विद्यार्थ्यांचं भविष्याचं नुकसान आहे ते थांबलं गेलं पाहिजे आणि जे त्याला जबाबदार आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना मारण्याचं काम केलं, त्या होम मिनिस्टरचा राजीनामा घेतला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधानांनी यांची सगळ्यांची माफी मागितली पाहिजे। या मागण्या आम्ही पुन्हा या ठिकाणी बोलत आहोत आणि या संसदेपासून सडकपर्यंत ते संसदेपर्यंत आम्ही ही मागणी लावून धरणार, हे या ठिकाणी मी सांगते। आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या तऱ्हेने तुमचं डिपार्टमेंट वागतंय, बदल्या करून किंवा सस्पेंड करून होणार नाही, त्यांना कामातून काढून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही अपेक्षा आम्ही करतो। महाराष्ट्राच्या मुलीबाळींची इज्जत जपणं आणि ती वाढवणं ही तुमची जबाबदारी होती, पण त्यात तुम्ही कमी पडलात, हे मला आपल्याला सांगायचं।